बडोद्याचे श्रीमंत मल्हारराव गायकवाड यांनी स्वामींना आपल्या राज्यात आणण्याचे ठरविले आणि एके दिवशी दरबारात त्यांनी हा विचार सर्वांसमोर मांडला. आणि जो कोणी श्री स्वामी समर्थांना बडोद्यास घेऊन येईल त्यास आम्ही मोठी जहागिरी देऊ असे सांगितले. त्यावर तात्यासाहेब हर्षे सरदाराने अहमभावनेने पैजेचा विडा उचलला. भरपूर द्रव्य घेऊन मोठ्या लवाजम्यानिशी ते अक्कलकोट येथे आले. प्रत्येक अक्कलकोटवासी हा स्वामीमय झालेला बघून त्यांनी धूर्त योजना आखली, ज्यात पद, प्रतिष्ठा, पैसा यांचा उपयोग करण्याचे ठरविले. स्वामींच्या जवळ असलेल्या लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या माध्यमातून ते स्वामींना बडोद्याला यावे म्हणून विचारत. पण स्वामी महाराज त्यास सहस्त्रभोजन घाल वा गोरगरिबाला दान कर असे बोलून वेळ मारून नेत. 4 महिने झाले. तात्यासाहेबांच्या प्रयत्नास काही यश येत नव्हते. शेवटी चोळप्पा हे स्वामींच्या अधिक जवळचे आहेत, स्वामी महाराज त्यांचे नक्कीच ऐकतील या धूर्त हेतूने त्यांनी चोळप्पांना जवळ घेतले आणि त्यांना आश्वासन दिले की तुम्ही स्वामींना बडोद्यास घेऊन आलात तर मल्हारराव राजेसाहेबांकडून तुम्हाला 10,000ची जहागिरी मिळवून देईन. चोळप्पांनी होकार दिला आणि एके दिवशी स्वामी महाराज आनंदात बसलेले ही संधी बघून स्वामींना बोलले, स्वामी, आपण बडोद्याला चलावे. आपण बडोद्याला आलात तर मल्हारराव राजे मला 10,000ची जहागिरी देतील. तेव्हा स्वामी हसत हसत बोलले की अरे, त्याच्यापाशी भक्ती नाही. स्वामींनी असे बोलतात चोळप्पा मनातून अतिशय खिन्न झाले आणि येण्यास स्पष्ट नकार दिला. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की भक्ती म्हणजे दिखावा नाही, तर आंतरिक बेशर्त प्रेमाची भावना आहे आणि अनन्य भक्तीनेच स्वामी प्राप्ती होऊ शकते. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.